नमस्कार, आपण पाहतात सत्यशोधक न्यूज 24। आज आपण आहोत जिल्हा परिषद गडचिरोलीच्या समोर व या ठिकाणी आपण पाहत आहात की राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने व अधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी एक जन आंदोलन उभा केलेला आहे। NRHM व NHM यांच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी आहे। त्यांची मागणी आहे की त्यांचा गेल्या 17 वर्षापासून या सेवेमध्ये आरोग्य सेवेमध्ये ते रुजू आहेत, परंतु अद्यापही त्यांना शासनाने कोणती हमी दिली नाही, त्यांचं समायोजन सरकारने आजपर्यंत केलेले नाही। गेल्या 17 वर्षापासून ते या ठिकाणी राबत असताना इथल्या दऱ्याखोऱ्यामध्ये त्यांनी सेवा दिलेली आहे। कोरोना काळामध्ये सुद्धा लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न असताना त्यांनी स्वतःचा जीव दावणीला बांधून आरोग्य सेवा कोलमडू दिले नाही व ते मोठ्या ताकदीने उभे राहिले। आणि आता या ठिकाणी आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी या ठिकाणी आहेत, अधिकारी त्यांच्यासोबत आहेत व या सर्वांची मागणी आहे की आमचं समायोजन या सरकारने कायमस्वरूपी करण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे। या आंदोलनामध्ये काँग्रेसचे जिल्हा अध्यक्षा ॲडव्होकेट कविता मोहोरकर मॅडम सुद्धा या आंदोलनस्थळी भेट दिलेले आहेत। आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की त्यांची काय या ठिकाणी आश्वासनं असली आहेत, ते सरकारकडे त्यांच्याविषयी काय मागण्या करणार आहेत हे आपण ॲडव्होकेट कविता मोहोरकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मॅडम, आपलं स्वागत आहे। आपण आज या ठिकाणी आंदोलनामध्ये उपस्थित राहिले। प्रामुख्याने यांची मागणी आहे, गेल्या 17 वर्ष म्हणजे 17 वर्ष जवळपास झाले त्यांना कायम सेवेमध्ये। आज जरी भाजपची किंवा शिवसेनेची सत्ता असली तरी तुमचंही जेव्हा सरकार होती त्यावेळेस पण त्यांना तो न्याय मिळाला नाही। आता पुनश्च आपण या ठिकाणी भेट दिलेत, आपण आता त्यांना काय आश्वासन देणार आहात व आपण त्यांच्यासाठी कशा पद्धतीने लढा देणार आहात? खरं तर अतिशय खेदाणी वक्तव्य आज पुन्हा तुमच्या प्रेसच्या समोर करते की असं रस्त्यावर आंदोलन करायला लागतं आरोग्य सेवेला। ही ह्या देशातली खूप कठीण परिस्थिती आणि बिकट परिस्थितीचं एक वास्तविकतेचं दर्शन आम्हाला होतं आहे। 17 वर्षापासून जर आरोग्य सेवकांनी सेवा दिली असेल तर त्यांचं समायोजन होणं हे रास्त आहे। आणि विषय जर असेल की काँग्रेसचं पण सरकार होतं तेव्हा आणि आता BJP आणि शिवसेनेचं सरकार आहे, खरं आहे, परंतु त्यावेळेला कदाचित हे लागले असतील तेव्हा तो कार्यकाळ जो लागतो एखाद्यांना सेवेमध्ये रुजू करण्यासाठी किंवा समायोजन करण्यासाठी तो कदाचित पूर्ण झाला नसेल। त्यावेळची परिस्थिती मी आता एक्झॅक्ट सांगू शकत नाही, पण आता मी एक जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी गडचिरोलीच्या माध्यमातून ही ग्वाही आणि आश्वासन देते की आमचे जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्याशी माझं आत्ताच बोलणं झालेलं आहे आणि हा विषय ते अधिवेशनात ठेवणार आहेत आणि निश्चितच यांना सेवेत समायोजन करण्यासाठी ज्या गोष्टींची गरज लागेल आहे तो सगळा पाठपुरावा मी माझ्यातर्फे सगळ्यांच्या वतीने करणार आहे आणि निश्चितच या आंदोलनाला यश मिळणार आहे आणि हे आंदोलन यशस्वी होणार आहे। धन्यवाद। मॅडमनी आत्ताच सांगितले आहे की विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना त्यांनी याच ठिकाणाहून आत्ताच फोन केले होते आणि त्यांच्या मते आता ते म्हणत आहेत की ह्या मागण्या, यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही पूर्ण करू व त्यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्न करू असं ते सांगत आहेत। या ठिकाणी जे आंदोलनकर्ते आहेत त्यांचे जितू आडनाव जितू कोडगले हे या ठिकाणी समन्वयक म्हणून आहेत। सर, आपण गेल्या 25 तारखेपासून या ठिकाणी बसलेले आहात। आजचा 13वा दिवस या ठिकाणी चालू आहे व 2 दिवस 30 आणि 31ला तुमचं आंदोलन आझाद मैदानावर होतं। तर या एकूणच सगळ्या पार्श्वभूमीमागं आता तुमच्या मागण्या काय आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी सरकारने तुम्हाला काय आश्वासनं दिले ते आपण या ठिकाणी सांगावं। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यामध्ये आम्ही गेल्या 17 ते 18 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहोत, परंतु प्रत्येक वेळी आम्ही आंदोलन केलेले आहे आणि प्रत्येक वेळी शासनाने आम्हाला नुसतं आश्वासनच दिलेले आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये 90 दिवस काम केलेला फवारणी कर्मचारी जेव्हा परमनंट होऊ शकतो किंवा 2.5 तास दिवसाला 2.5 तास काम करणारा तासिका तत्त्वावरील शिक्षक जेव्हा परमनंट होऊ शकतो तर आम्ही 24 तास आरोग्य सेवा देणारे कर्मचारी का नाही, हा एकच सवाल आमचा शासनाला आहे। आणि त्याचबरोबर जे आमचे बंधू भगिनी आहेत या ठिकाणी 17 ते 18 वर्षापासून कार्यरत,
ते इवन कोविड काळामध्ये सुद्धा त्यांनी अहोरात्र सेवा दिलेली आहे. ज्या ठिकाणी कोणाचा वडील किंवा कोणाचा भाऊ कोणाचा मुलगा त्या ठिकाणी सोबत जाऊ शकत नव्हता, तिथं आमचे कर्मचारी जाऊन त्यांना आरोग्यसेवा पुरवलेली आहे. आम्हाला सन्मान नको, आम्हाला प्रशस्तीपत्र नको, आम्हाला गुच्छे नकोत, आम्हाला फक्त आमचा न्याय हक्क द्यावा. आमची मागणी एकच आहे की आम्हाला शासन सेवेत समायोजित करून द्यावे. आता तुम्हाला जे आंदोलन करता याच्यात सरकारने काही आश्वासनं दिली आहेत का? 30 आणि 31 तारखेला आम्ही मुंबईला आझाद मैदान इथे बसलेलो होतो. त्या ठिकाणी 31 तारखेला माननीय आरोग्यमंत्री हे स्वतः आमच्या आंदोलन स्थळाला भेट देऊन तिथे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुमचे 30% समायोजन आम्ही करणार, 30% याप्रमाणे दरवर्षाला समायोजन करणार. परंतु आम्हाला ते नको आहे. आम्हाला कमीत कमी 50% पहिल्या टप्प्यामध्ये 50% समायोजित करून घ्या आणि जोपर्यंत समायोजनाची कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत उर्वरित जे कर्मचारी राहणार आहेत त्यांना समान काम समान वेतन लागू करा आणि त्यानंतर प्रत्येक वर्षाला 30% रिक्त पदाच्या 30% दरवर्षाला समायोजन चालू ठेवावं, असे आमची एकच मागणी आहे. म्हणजे दरवर्षी 30% समायोजन करण्यात यावं. मग 50% तुझी मागणी पण तुमची आहे आता तुम्ही जे बोलले ते कशी? 50% पहिल्या टप्प्यामध्ये 50% आणि त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यामध्ये 30%. पहिल्या टप्प्यामध्ये 50% किमान 50% कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं, सेवेत सामावून घेण्यात यावं व त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी 30% याप्रमाणे त्यांना सेवेमध्ये सामावून घेण्यात यावं, असं यांचे मुख्य समन्वयक यांची मागणी आहे. या ठिकाणी बरेच आंदोलक आहेत. पुन्हा आपलं नाव सर? माझं नाव अजिंक्य शेळके, मी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे आणि गडचिरोली जिल्हा संघटनेचा जिल्हा सचिव या नात्याने मी या आंदोलनामध्ये दिनांक ज्यापासून एक मिनिट, आपल्याला किती वर्ष झाले सेवेमध्ये? मला आता 3 वर्ष होत आहेत. पण आमचं जे आता राष्ट्रीय आरोग्य अभियानाचं जे आता आंदोलन चाललं आहे ते 168 कॅडर याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि NHMच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून उभा आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही ज्या कोविड काळाचा गुणगौरव आपल्या पूर्ण WHOने केला, महाराष्ट्राचा गुणगौरव WHOने केला, मग तिथल्या कर्मचाऱ्यांची उपेक्षा का बरं? हा पहिला माझा प्रश्न या सरकारला आहे. दुसरा प्रश्न की जेव्हा कोणी येत नव्हतं कोविडच्या काळामध्ये, जसं उल्लेख केला बाकीच्यांनी, तर आम्ही आपल्या डोक्याला मृत्यूचं कपन बांधून प्रत्यक्षामध्ये काम केलं, त्याच्यामुळे तुम्ही आमची इंटरव्ह्यूसुद्धा घेऊ शकलेत सर. तर आमच्या माध्यमातून सरकारला एकच विनंती आहे की जोपर्यंत आमचं कायम होत नाही तोपर्यंत आमचं बेमुदत आंदोलन सुरू राहणार आहे. आणि राहिली प्रश्न दुसरा महत्त्वाचा म्हणजे आमच्या उपेक्षा करण्याचा. आमचं जे आरोग्यसेवा आता रस्त्यावर आहे, ताटकळत उभी आहे, हे नाईलाजा नाही आमचं काही स्वतःची इच्छा नाही आहे. आता दिवाळीचं सण आहे, सगळेजण आपापल्या घरी दिवाळीच्या तयारीसाठी लागलेत, पण इथे सगळ्या कर्मचारी आज रस्त्यावर बसला आहे आणि ही शोकांतिका, हे दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये घडते, ही अत्यंत मोठी शोकांतिका आहे. राज्यकर्त्यांना आमची नम्र विनंती आहे की आमची उपेक्षा न करता, आमचा अंत न पाहता आपल्या स्तरावरून आमच्या मागण्या असतील त्या कायम करण्यात याव्या, अशी कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून शासनाला करतोय. धन्यवाद सर. सरांची म्हणणं आहे की शासनाने आमची उपेक्षा करू नये. कायम स्थितीमध्ये त्यांनी फक्त हजारो कर्मचाऱ्यांची उपेक्षा केली आहे. हजारो कर्मचारी या ठिकाणी एकीकडे आंदोलनाला बसले आहेत व दुसऱ्या बाजूला आता दिवाळी आहे. हे दिवाळी असताना दुसऱ्या बाजूला पुन्हा आरोग्यसेवा असल्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्यसेवा ही कोलमडली आहे व या ठिकाणी हजारो कर्मचारी उपस्थित आहेत. आम्ही काही प्रतिनिधींचे मतंसुद्धा जाणून घेणार आहोत. या ठिकाणी सांगा तुमचं नाव सांगा फक्त. कोण बोलेल? सांगा तुमची फक्त मुख्य मागणी काय आहे? तुम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहात तर तुमची मागणी काय आहे शासनापुढे, एवढं तुम्ही सांगा. कोण सांगू शकेल? माझं नाव विद्या झाडे, मी GNM म्हणून स्टॉप GH गडचिरोली इथे काम करत आहे. किती वर्ष झाले? आता मला 13 वर्ष झाले कंप्लीट पूर्ण टोटल. त्याच्या अगोदर मी मुरुमगावला पण म्हणजे धानोरा एकदम नक्षलाईड एरियामध्ये पण काम केलेलं आहे. तिथली परिस्थिती एवढी भयानक आहे, 24 तास काम करावं लागते, शनिवार रविवार पण सुट्टी मिळत नाही आम्हाला. आता तुम्ही सरकारला काय सांगता? मागणी काय? एवढंच मागणं आहे की सरसकट समायोजन दिलं पाहिजे, कारण काही जणांचे वय पण निघून गेलेले आहे आणि काही शिक्षणास पात्र आहे पण त्यांना पण काही कन्सेशन नाही आहे. बाकीच्या भरतीमध्ये जे काही आहे भरतीमध्ये पात्र आहेत त्यांना 50% पण नाही किंवा 30% पण नाही, काहीच नाही. सरसकट समायोजन झालं पाहिजे सगळ्यांचं. तुम्हाला वाटते का की सरकार तुमच्या मागण्या पूर्ण करेल? हो, आशा आहे तशी. समजा केले नाही तर तुमचं काय म्हणणं राहणार आहे? बेमुद्दा संप राहील.
सगळ्यांचा सूर असा आहे की समजा सरकारने यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर बेमुदत संप ते या ठिकाणी चालू ठेवणार आहेत. या आंदोलनामध्ये सहभागी असणारे सिनियर वैद्यकीय अधिकारी आहेत. सर, आपलं नाव? निलेश सुभेदार, मी फायनान्स अधिकारी आहे. सर, तुम्ही या माध्यमातून आता सरकारला काय सांगाल? ह्या कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला आम्ही एवढंच सांगू शकतो की बा आमचं समाधान तुम्ही तात्काळ करा. सर, समाधान केलं नाही तर सर्व कर्मचारी हे आमरण उपोषण करणार. वेळ पडल्यास आत्मदहनसुद्धा करण्यास हे कर्मचारी तयार आहेत. तरी शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा. आपल्याला वाटते की ही जी विद्यमान सरकार आहे ही तुमची अपेक्षा पूर्ण करू शकेल? सरकारच्या हातामध्ये आहे, करणे न करणं ते ठरवतील. जर केलं तर आम्ही त्यांचा सत्कार करू, नाही केलं तर त्यांना आम्ही पाय उतार करू. थेट यांचा इशारा आहे सरकारला की समजा सरकारने यांच्या मागण्या पूर्ण केल्या तर आम्ही त्यांच्या बाजूनं उभे राहू, आणि जर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे आरोग्य विभागातले कर्मचारी आहेत, कंत्राटी कर्मचारी आहेत, हे त्यांच्या विरोधात उभे राहतील व सरकारला पाडून नवी सरकार स्थापन करतील, असा त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद. सत्यशोधक न्यूज 20.